इकडे आल्याच्यानंतर प्रदाला विचारलं, का रे नारायण, विठ्ठल जळी स्थळी वारला, रिता ठाव नाही उरला, आजमी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल, विठ्ठल सर्वत्र आहे, जळी स्थळी काष्टी पाषाण, खांबात स्तंभावरील आत मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. भगवान प्रगट झाले. वाक्य ऐकलं तुम्ही? रात्री मरण नाही, दिवसा मरण नाही, घरात मरण नाही, दारात मरण नाही, माणसाच्या हाताने मरण नाही, प्राण्याच्या हाताने मरण नाही, पक्षाच्या हाताने मरण नाही, सजीवानं मरण नाही, निर्जीवानं मरण नाही, शस्त्राने मरण नाही. एवढ्या बस झाल्या गोष्टी. रूप कोणतं घेतलं माहिती? नरसिंह भगवान की जय. ओम जय नरसिंह हरे. स्वामी जय नरसिंह हरे. भगवान नरसिंह भगवान प्रगट. लक्ष्मी सरस्वती नरसिंह भगवान. माणसाच्या हाताने मरण नाही, इथून खाली माणूस. प्राण्याच्या हाताने मरण नाही, इथून वरी केशरीचं डोकं. रिशाति पारणी अंगाति भूतम, रिशाति पारणी अंगाति भूतम. रिश म्हणजे अस्वल, पारणी म्हणजे हात. हात अस्वलाचे, शरीर माणसाचं आणि डोकं शिवाचं. याला माणूस म्हणावा तर डोकं शिवाचं, पशु म्हणावा तर शरीर माणसाचं. माणूसही नाही, पशु नाही, पक्षी नाही, राक्षस नाही, देव नाही. असं त्यानं म्हणायचं बरं का, त्यानं. आपण नाही, आपण फक्त देव म्हणायचं. असं कोणी म्हणायचं? हिरण्यकश्यपून. मग संधी प्रकाश नावाचा एक प्रकाश असतो. सूर्य अस्ताला पावल्याच्या नंतर भगवान सूर्यनारायण प्रकाश देवतेचे किरण या रजकणात मिसळलेले असतात. सूर्याचं बिंब जरी मावळलं तरी रजकणात विलीन झालेला प्रकाश 15 ते 20 मिनिटापर्यंत प्रकाश दिसत असतो. त्याला संधी प्रकाश म्हणतात. मग पाहायला लावलं सूर्य, नैवम भास्करोति बिंबानाम, म्हणजे दिवस नाही. बरं रात्र म्हणावा तर अंधार नाही ग, रात्र नाही आणि दिवस नाही, मधला काळ. घेतलं उमऱ्यावर, गेहेशी त्यागा वैवासितानाम, वैवासिताम नैव गेहेशी त्यागा मध्यानि बिंबानि सर्वाधि रूपम. अंगण नाही, दार नाही, उमरा घेतला, मांडीवर घेतलं आणि पाहायला लावलं. मी माणूस आहे का? नाही. राक्षस आहे का? नाही. पक्षी आहे का? नाही. पशु आहे का? नाही. हातात शस्त्र आहे का? नाही. नखाने चिरला. नख सजीव का निर्जीव? सजीव ना निर्जीव, दोन्हीतूनच सुटले. नख जर निर्जीव म्हणायचे तर मग वाढतेत कसे? गजू काका, आता हे मंडपाचे खांब लोखंडाचे निर्जीव आहेत. हे जर सजीव असते तर मंडप आकाशाला गेला असता ना पुढच्या पुण्यतिथीला. हे काय निर्जीव आहेत. मग नख जर निर्जीव म्हणावा तर महिनाभर कापू नका बरं. काही काही साधूच्या नखाच्या चुंबळी झाल्या, असं हातावर टाकलं तरच खाते, त्याला खाताच येत नाही. चुंबळी झाल्यात नखाच्या चुंबळी. नखाला जर निर्जीव म्हणावं तर वाढतेत कसे, आणि सजीव म्हणा तर कापताना दुखत का नाही? तुम्ही जरा माग कापा बरं, दुखत का नाही? तर माग इकडे कांड सोडून कापाना, दुखत का नाही? सजीव आहे ना. मग नख सजीवाच्या तत्वात येते आणि निर्जीवाच्या बी तत्वात येते. न येनति नामने यज्जायेतन क्रिया दहंती ती सजीवा जडत्वाति काया. मन जडाला जर स्वाभिमान झाला असेल तर त्यानं म्हणायचं. निर्जीवाला स्वाभिमान झाला असेल तर तू हे, सजीवाला स्वाभिमान झाला असेल तर नख तू हे.
त्याला सांगितलं सजीव का निर्जीव? बाण आहे का? नाही. तलवार आहे का? नाही. चाकू आहे का? नाही. बर्छा आहे का? नाही. भाला आहे का? नाही. करू का सुरुवात? करा म्हणलं. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी, क्या बात आहे? धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी, धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी, धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. नखाने तो चिरी पोट त्याचे, नखाने तो चिरी पोट त्याचे. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी, धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. नखाने तो चिरी पोट त्याचे, नखाने तो चिरी पोट त्याचे. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी, धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. गाथ्यातला पुरावा दिला. आणि गाथ्यातला पुरावा माथ्यात बसत असतो. बरं, तुम्हाला आई सांगायची असेल, बाप सांगायचा असेल, भाऊ सांगायचा असेल, बहीण सांगायची असेल, भाचा सांगायचा असेल, मामा सांगायचा असेल, कुत्र सांगायचं असेल, मांजर सांगायची असेल, बैल सांगायचा असेल, डुक्कर सांगायचं असेल, पुरावा गाथ्यातला द्या. कुत्र्याच्या बाबतीत पण काल सांगितलं. देशोदेशी धाक जयाच्या उतरे, तयाचे कुत्रे परिभर. वजनदार माणसाच्या दारातलं कुत्र परवडलं आणि भिकार चोटाचा मालक परवडत नाही. निचाचे चाकर चुकलिया खाती मार, निचाचे चाकर चुकलिया खाती मार. तुम्ही नीच माणसाचा नौकर झाले की खपकेच खावं लागते. त्यानं चूक काम केलं की याला सांगते. तुम्ही काही पा राजहंस बघा, कावळा सुद्धा गाथ्यातूनच आहे का? कावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंस चारा. सर्प बी ऐका, तुका म्हणे सर्प इंचू नारायण वंदावे दुरुण शिव. भुजंगाची पिली उपजताची वेगळी, कोण तया डंखू शिकविला. पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा उपजता लपा म्हणून. पोटामध्ये पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा, आणि जन्माला बरोबर लपा. कोण सांगितलं? लपते. त्याला माहिती आपली माय खाती. माय सर्पीनं की माय बोका, बापे जरी सर्पीने की बोका, हा. त्याच्या सगळे सुका न पवे बाळा. काही पण ऐका. कशातला ऐका? गाथ्याचा पुरावा. कोणीकडच नाही ऐकायचं. भावाची हौस मोठी. भाऊच नव्हता का बाईला? भावाची हौस मोठी, म्याग चिखलाचा केला. कोणी कुण पाऊस आला, दादा मवा इगरून गेला. दळता दळता भावाला गाणे म्हणाली. इकडे म्हण ना. बहिणीची हौस मोठी, म्यागची पाटाची केली. बहिणीची हौस मोठी, म्यागची पाटाची केली. कोणी कुण वाटुळ आले, हरणमय उडून गेले. गुरगुर गुरगुर. हे कशाला डोक्यातलं? अहो, गाथ्यातलं माथ्यात बसत असतंय, माथ्यातलं उतू जात असतंय. म्हणून गाथ्यातलं माथ्यात बसत जा. माथा दुरुस्त करत असताना गाथा बघायचा, काही नाही पाहायचं. हल्ली भागवतात गाथा नाहीच, सगळं डिंगटॉंग तिकडच. आणि हल्ली भागवतात जास्त आनंद माणसां बायका नाचवणं. जास्त जास्त झालं बरं का. बायका आणि माणसं एकत्रित नाचवणं हे जास्त झालं. मला वाटते अशी ज्याला जास्त हौस आहे याला विशिष्ट प्रकारचा नरक असेल. 14 पैकी वेगळा नरक असेल. वेगळा. पाया पडतो तुम्ही चैतन्य स्वामीच्या नगरीतल्या मावल्या, नाचा,
पण तुमचा स्वतंत्र हरिपाठ घ्या. सगळ्यांच्या गळ्यात टाळ महिलांच्या, तुम्ही तुमच्या महिमेत हरिपाठात नाचा, पण तुमच्यात आम्हाला घेऊ नका. तुमच्यात आम्हाला घेतलं की पैठणच्या मालकाला आवडत नाही. गिरगावचा बाळ्या काही बी सांगेल हो, तुम्ही कशाला मान्य करता? पण गिरगावच्या बाळ्यानं गाथ्यातलं सांगितलं तरच मान्य करा. ऐका पैठणच्या मालकांचं, ऐका ऐका ऐका. कोण पैठणचे मालक? 36 वर्ष जगाचा बाप आपण गोनगुळ्या उघडू उघडू बेजारी तरी आपल्या स्वप्नात नाही. आणि तो नाथांकडे धोत्र धुवाला होता. धोत्र हरिपंडिताचे कपडे धुतले, गिरिजा काकींचे लुगडे धुतले, लुगडे. त्या मालकांचं वाक्य मारा, त्या मालकाच्या वाक्याला तडा दिल्यावर आपल्याला कुठं हरपळाव हे देवाला तरी कळन का? म्हणून विशिष्ट प्रकारचा एक वर्ग आहे बरं का प्रत्येक गावात. ते परमार्थ गढूळ करण्याच्या ना मागे, त्याला काही घेणं नाही, त्याला फक्त परमार्थ गढूळ करायचा आहे. पण विशिष्ट प्रकारच्या वर्गाला राग आला तरी येऊ द्या, पण या स्वामींच्या परंपरा तुम्ही मोडू नका. या स्वामींचे तत्व सांभाळा, या संन्यासाचे तत्व सांभाळा, या ब्रह्मचार्याचे तत्व सांभाळा. तुम्ही गावाचं स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. चला मारलं हिरण्यकश्यपूला. प्रल्हाद काय देऊ? देवा, राक्षसाच्या कुळात जन्माला आलो, मला किती मानतोस? देवान सांगितलं कुळ जरी राक्षसाचा असेल पण तुला त्रास देत होता याच्या करता हे अवतार घेतलाय बघ. तेव्हा जुळे लेकर होतील, तिळे लेकर होतील. एका लेकराला 2 डोके असतील, 2 नाका असतील, 4 हात असतील, 2-3 पाया असतील, कुठंतरी एखादं वेगळं अवयव असेल, अशी लेकरं जन्माला येतील. पण असं लेकरू एखाद्याला झालंय का? डोकं शिवाचं, शरीर माणसाचं, हात अस्वलाचे, असं ऐकलं का? पाहिलं का? आपल्या देशात जाऊ द्या, विदेशात तरी. बरं असं काय औषध दिल्यावर त्या आईला डॉक्टरनं औषध दिल्यावर असं लेकरू होईल? हे तुझ्यासाठी घेतलंय रे बाळा, तुझ्यासाठी घेतलंय. प्रल्हादाला कडेवर घेतलं, नाम प्रल्हाद उच्चारी, कडेवर घेतलं. भक्ती सुखेही नाहाला. देवा एक बोलू का? माझे पिता जरी वाईट असतील देवा, माझे पिता जरी राक्षस कुळातले असतील, राक्षस असतील, पण देवा त्या अपवित्र कुळात मी भजन करणारा जन्माला आलो. बघ ना आमच्याकडे काहीतरी, बघ ना देवा, बघ ना रे देवा, बघ ना देवा. मास्तरचं पोरग मास्तर झालं काही नवल नाही रे. डॉक्टरचं पोरग डॉक्टर झालं काही नवल नाही रे. इंजिनियरचा मुलगा इंजिनियर झाला काही नवल नाही रे. महाराजाचं पोरग महाराज झालं काही नवल नाही रे. ज्याचा बाप दारू पितून पत्ते खेळतोय त्याचं पोरग महाराज झालं याची पाठ थाप ठेवणार देवा. अरे ज्याला परंपरा आहे ते परंपरेतलं झालं असेल काय नवलाची गोष्ट आहे. बाळू महाराजाच्या मुलानं श्लोक म्हटले काय नवलाची गोष्ट आहे. बाळू महाराजाचा मुलगा भजन म्हणतो काय नवलाची गोष्ट आहे. हौदातलं पाणी उपसायला ते हौदातलं पाणी उपसायला आहे तर. अरे देवा मला परंपरा नाही रे. आमच्या कुळात कोणी भजन करत नाही आणि मी तुझं भजन करतोय. करणं आमच्या कुळाचा सन्मान. काय सन्मान केला सांगू तांदळे महाराज. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं तुझ्या कुळातली पोरगी लक्ष्मी म्हणून स्वीकारली. आपल्याकडे लग्न करून आणलेल्या मुलीला काय म्हणतात? लक्ष्मीच म्हणतात ना. लक्ष्मीच. प्रल्हादाच्या कुळात विरोचन, बळी, बाणासूर, बाणासुराला उषा नावाची कन्या, तिची मैत्रीण चित्ररेखा आणि उषा नावाची कन्या भगवंतानी सून म्हणून स्वीकारली. कुळात एक वैष्णव जन्माला आला की अख्ख्या कुळाचा उद्धार होतोय. मग ते कुळ कोणतंही पाहायचं नाही. एका ठिकाणी एक पुरावा आला. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळ दोन्ही. अहो चमड्याचा धंदा करणाऱ्या
चर्मकार आहे, पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल त्याच्या आईला धन्यता दिली. रविदास महाराज त्या कुळात जन्माला आले. तुम्ही प्रसंग पहा. रविदास आपण जाणू वरून घालतो देवा. रविदासांची परीक्षा पाहण्यासाठी देव ब्राह्मणाच्या रूपात आले. आणि काय म्हणे चमड्याचे हे काय तुम्ही चमड्यावर ठेवलं देवाला. तर रविदासांनी गोड सांगितलं, चामाची हात चामाचाची कहळ. पक्वादाला दोन्ही पानं कशाची येत? चमड्याची. आणि हात कशाची तुमची गुलीबो? सोन्याची थोडीची. भगवान ब्राह्मणाच्या रूपात हसत होते. जाणवं कुठे तुम्हाला? रापीनं पोटच चिरलं. इकडं तिकडं काम करताना अडकत आहे म्हणून मी मधात ठुले. धाय मोकलून रडत होता हो जगाचा बाप. थाय मोकलून थाय मोकलून. ताकद कशाची? शेंडीला गाठ बांधून मायबापाला झोका देण्याची. म्हणून एक वारकरी ज्या वेळेला वाराणसीला गेले त्यावेळेला कंगन घरी आलत. म्हणून एक वाक्य वापरले, नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है. ए कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है. कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. काय ताकद त्या महात्म्याची. इकडे राक्षसाच्या कुळाचा उद्धार केला, पुनीत केलं. पुढे ऐका, भगवंताच्या नखाचा दाह होऊ लागला. कारण ज्याचं तोंड भजन म्हणत नाही का त्याची जीभ सर्पीन सांगितली पैठणच्या मालकाने. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ आणि जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. पण ज्याची जीभ सर्पीन त्याच्या आतलं रक्त काय रामसर? विष. विष आहे ना, विष आहे ना. मग हिरण्यकश्यपू स्वतः भजन करू देत नव्हता. साऊंड सिस्टीम गोडे गावातलीच आहे ना. लग्न झालंय ना. कसं आहे, आपल्याकडची एखादी पोरगी दिली असती म्हणजे आपल्या सप्त्यात न्यायला सोपं गेलं असतं. कोणाला कशाचं कोणाला कशाचं काय गपळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती आहे का नाही. चांगले माणसं भेटा. इतकी चांगली साऊंड सिस्टीम देणारा आपल्याकडचा जावाई झाला म्हणजे यावर का जावाई या जाताना हिशोबात वाट लावताय तू. काय तुमचं आधीच केलं, आता काय करता त्याला. जाता नखाचा दाह होऊ लागला. तेव्हा ज्याच्या वाणीमध्ये भगवंताचं चिंतन नाही त्याचं पूर्ण शरीर विस्मय असते. विस्मय विस्मय असते. ज्या वेळेला भगवंताने त्याचं पोट विदारलं त्यावेळेला त्याचं विष नखाला दाह करीत होतं. करावं काय? भगवंतानं अशी नखे झटकिल्याबरोबर हिवराच्या झाडावर पडलं. हिवराची दाट सावली सज्जनी वाळीली. तुम्हाला एक सांगू का? आजही हिवराच्या लाकडावर स्वयंपाक करण्यासाठी जुन्या काळातल्या मावल्या नाकारतात. हिवराचं लाकूड इस्तवात टाकल्याच्या नंतर त्याच्यात विशिष्ट प्रकारचा एक धूर आहे. तो धूर शरीरातलं सूक्ष्मीकरण करण्याऐवजी फुफ्फुसावर अटॅक करून शरीरावर इतरत्र प्रकारचे रोगाचे कारण वाढवत असतो तो धूर. तुम्हाला एक सांगू का? एक ठराविक लाकडं आहेत हवनात वापरली जातात सामुग्री. मला तिला समिधा म्हणतात ना. समिधा रुटीचा असेल, आंब्याचा असेल, वडाचा असेल, पिंपळाचा असेल, जांभळीचा असेल, शमीचा असेल. ही ज्या वेळेला विस्तवात लाकडं पडतात आणि यांच्या अग्नीवर तूप, जव, तीळ, गूळ, अक्षत ह्या लाकडांच्या सानिध्यात ज्या वेळेला एकरूप होऊन जळतात का त्याचा धूर वस्तूचं सुद्धा सूक्ष्मीकरण करत असतो.
म्हणून आपल्याकडे वास्तुपूजा करण्याची पद्धती ते ह्या वस्तू टाकून. हिवराला एक विशिष्ट प्रकारची अशी गंडल येतात. हिवर जर जुनाट असेल ना त्याच्या फांद्याला अशी गंडल येतात. सुनेला जर सासू आवडली नाही तर एका दिवशी संध्याकाळी खिचडी भजे कुरकुरीत पापड सासूला येथेच खाऊ घालायचे आणि एक हिवराचं गंडल आणून असं बारक्या दगडावर घासायचं आणि थोडंसं दुधात टाकायचं आणि म्हणायचं आत्या हळदीचं दूध प्या. सकाळच्याला कपडा आणायला जायचं. सोपं झालं त्याला. अण्णा पण नाही हो नाही, ऐका ना पुढचं अण्णा, ऐका ना ऐका ना ऐका ना पुढचं. असं कसं सांगेल काय बी. मग ज्या सुनेनं सासूसाठी असं केलं त्या सुनेला अशी सून भेटणार. दिवा लावता लावताच सासू झोपल्याच्या नंतर मुद्दाम अंगावर टाकणार. बाई रात्री उंदरानं दिवा पाडला आणि आत्या रात्रीच जळाल्या. अशी सून तिला भेटल. हिवरामध्ये 20 सांगितलं बरं. अजून 5 चार तत्व आहेत पण वेळ फार पुढे गेलाय. आज काय करायचं माहितीये का, भगवंताचा जन्म म्हणून नारळ तर फोडायचंच. मग सांगतो सगळ्या कथा. इंटरव्हेल तुम्ही म्हणू लागले बापू बरं आता हे माणसं आहेत मी का रेडे आहे का, मग का गुडघे दुखत नाहीत का, मग तर एरीच अपघातात मोडलेले याच्यानंत आधीच तर रेंज येते. पण 1 तर 3 तास हल्ली 3 तास भागवतात झाक्या मध्ये एक अर्ध प्रमाण तर बद्ध आहे, मुद्दाम आहे. प्रमाण पुरावा देण्यासाठी आहे ना पुरावा. काय होतं माहितीये का, जितका वेळ भगवंताच्या चिंतनात घातला का तितका वेळ वक्त्याला त्याचा आशीर्वाद मिळत असतो. आणि वक्त्यानं 3 तास जर वितरत्र कामात घातले तर श्रोत्यांकडे मिळालेल्या आभास पापाच्या प्रत्ययानं वक्ता नरकाला जात असतो. म्हणून आपल्या घडीचे काटे कुरकुर 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 फिरते ते बघत राहायचं नाही, आपण आपलं बोलत राहायचं. योग असा आला हिवर अपवित्र झाला. 7व्या अवतारामध्ये विकल्प नावाचा एक प्राण आहे. एक जीवातली एक व्यक्ती आहे. हा विकल्प हिवराच्या झाडावर आरक्षित झाला. एकाही झाडानं विकल्पाला आपलंसं केलं नाही, हिवरानं आपलंसं केलं. आणि मंथरा ज्या वेळेला पुष्पान्याकरता निघाली त्यावेळेला मंथरा त्याच झाडाखाली बसली. त्यावेळेला विकल्प तिच्या अंगावर गेला. विकल्पाला हिवराच्या झाडावर बसण्यासाठी देवतेनं सांगितलं. कारण विकल्पाला सांगितलं एकही झाड अपवित्र नाही तुला बसू द्यायला, बेश्रम सुद्धा बसू देणार नाही, बेश्रम सुद्धा बसू देणार नाही. का नाहीच जर काठी भेटली तर पताका बेश्रमाच्या काडीत पण लावता येते. कारण पताकीत इतकी ताकद आहे, काडी कोणती लावली ती सांगूच नको, पताका त्याला पवित्र करते. साबरी वाढिन्नल्या सरळा वरी फळनात पोकळा कास्तन झाले गळा शिळी जैशी. एवढं अपवित्र. म्हणून तर गोकर्ण चरित्रामध्ये 7 कांड्याच्या येळूमध्ये धुंदुककारी बसिलता. येळू अपवित्र कशाने झाला, जगाच्या नाशाकरता अस्त्रविद्येची प्राप्ती करण्यासाठी तपाला बसलेला रावणाचा सख्खा बाचा, त्याचं नाव होतं सांब. लक्ष्मणाच्या हातात अस्त्र पडलं आणि हा मृत्यू पावला. ह्या नालायकाचं रक्त वेळूच्या जाळीला लावलं. त्यावेळेसपासून येळू अपवित्र. पताकेने येळू पवित्र केला. तुम्हाला सांगतो मलया निळू चंदन सगळ्या झाडाला सुगंधी करते पण येळूला करीत नाही. का, याला सांबाचं रक्त लागलं. सांब हा पारमार्थिक नव्हता. कोण सांब, शूर्पणखीच्या तुटलेल्या नाकाचीचं पोरग. कोण या संगतीत कोण वाईट होईल आणि कोण चांगला होईल बघा. विचार करा, पताका जर भगवी पताका बेश्रमाच्या काडीला लावली तर त्या काडीला पण गंध लावते. आता तिचं बेश्रम म्हणून पाहत नाही, तिला काय म्हणून पाहते, धर्माची पताका म्हणून.
तिला गंध म्हणून इतकी ताकद आहे, पताकीत एवढी ताकद आहे धर्माच्या. तो विकल्प त्याच्यावर बसला. देवाने विनंती केली, विकल्प मंत्रेच्या अंगात जाणं गरजेचा होता. विकल्प जर मंत्रेच्या अंगात गेला नसता तर प्रभू रामचंद्र वनवासाला गेले नसते. वनवासाला गेले नसते तर सीता सोबत नेल्या नसत्या. सीता सोबत नेल्या नसत्या तर रावणानं नेल्या नसत्या. रावणानं नेल्या नसत्या तर प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते. प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते तर रावण मेला नसता. आणि रावण मेला नसता तर 33 कोटी देवता बंदिस्त मोकळ्या झाल्या नसत्या. म्हणून विकल्पाला बसण्यासाठी हिवर अर्जित का हिरण्यकश्यपूचं रक्त त्याच्यावर पडलं. चला पुढे. पुढे गेल्याच्या नंतर भगवंतानी पुन्हा एकदा हात झटकली. ती मोहाच्या झाडावर पडली. हिवरानं सांगितलं, काय माझ्यावर काय पाप, काय पाप नाही, तुझ्यामुळे देवता मुक्त होतील. तितकंच काम दिलं त्याला. बंदीतल्या देवता मुक्त झाल्या त्या फक्त हिवरामुळे. मग दुसऱ्यांदा हात झटकल्याच्या नंतर मोहाच्या झाडावर रक्त पडलं. तर मोहाच्या झाडात बऱ्यापैकी विष गेलं बरं का. मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर झाडाला पान राहत नाही. आणि मोहाच्या फुलाचं ज्यानं पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही. हे ओरिजिनल विष गेलं मोहाच्या झाडात, ओरिजिनल. पण तोही शरण आला. आमचं काय असं पाप की देवानं आमच्यावर टाकलं. मग लुप्तादि पिंडाति वसंती काला यतोति तर्पण्य द्रोणे स्थितायाम यत चंदनेनम यत पिंडजायम पितरादि तृप्ति आधिपत्याति जायम. त्याला वरदान दिलं, पितृपक्षाच्या दिवशी तुझ्या पानाची केलेली पंत्रवाळी त्याच्यावरचा नैवेद्यच पितराला अर्जित होईल. आणि त्या मोहाच्या पानाच्या द्रोण करायचा, त्याच्यात ते हळीत उगळायची आणि तोच गंध पक्षाच्या दिवशी पितराला लावायचा या बोटाने. त्याला ते वरदान देऊन टाकलं. आता थोडस विष राहिलं बरं. मग करावं काय. औदुंबराचं झाड होतं, त्याच्या पानामध्ये नख रोवली. देवाचं विष शमन झालं. औदुंबरानं सांगितलं, प्रभू हे काय टाकलं आमच्यावर, काही काळजी करू नका. तुमच्या 3 देव बसतील, ब्रह्म विष्णू महेश. चतुरस्थानी, अष्टमस्थानी आणि द्वादशस्थानी. ज्या वेळेला गुरु येत असतो त्यावेळेला माणसाला तो अनिष्ट ठरत असतो. ज्याला चतुर, अष्टम आणि द्वादश स्थानात गुरु असला की दुसऱ्याचं भांडण मिटवायला जाणाऱ्याला पण काठी लागत. गुरुचा कोप असा असतो. आणि या गुरुला जर शमन करायचं असेल तर गुरुवारी ती बारकी खडी साखर म्हणतात ना, कल्फी, ही खडी साखर नागिनीच्या पानावर ठेवून ते नागिनीचं पान आणि खडी साखरी औदुंबराच्या बुडाला ठेवायची आणि 11 प्रदक्षिणा करायच्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा. टाळी टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. दुसरा आशीर्वाद दिला, तुला सतत फळ येईल. औदुंबराचा बार कधी संपत नाही. एक फुलवारा गेला की दुसरा येत असतो. नित फळ उंबराशी सतत. उमराच्या दोड्याची भाजी खात जा कधी कधी. शरीरातले 3 प्रकारचे आजार कायमचे नष्ट होतात. कायमचे जातात 3 प्रकारचे आजार. वक्ते बाबा सांगायचे. ते उमरा असे बारीक असतात ना, त्यावेळेला मोठे झाल्यावर त्यांच्यात एका जीवाचं वास्तव्य असतं. पण ज्या वेळेला बारीक असतात का त्यावेळेला त्याच्यात जीव नसतो. एकदम ती अशी हे आजार नाहीसे होतात. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांकडे सोन्याची जरी ताटं होती तरी महाराज केळीच्या आणि पलाश पात्राच्या पंत्रावळीवर जेवत होते.
ही पद्धत होती. आपल्याकडे मोठा जर कार्यक्रम असेल तर पूर्वीच्या काळात मोठी मोठी माणसं 10-15 दिवसापासून पंत्राळ्या लावायला येत होती. आता आपण उत्कृष्ट प्रकारच्या प्लॅस्टिकच्या पात्रावर जेवतो म्हणून एक एक पसा गोळ्या खातो. आपण जसा आहार तशा गोष्टी होत राहणार ना, त्याचा काय विचार असतो, कशाला डोकं लावायचं. जुनं ते सोनं आहे. जेवढं शक्य असेल तितकं करत जा. पंतरवाळीवर जेवण भिकारचोटपणा नाही, औदार्याचं लक्षण आहे, वैभवाचं लक्षण आहे. फार मोठं. तुम्हाला एक सांगू का, देवाला सोन्याच्या पात्रात नैवेद्य ठेवल्यावर किती पुण्य मिळतंय, त्याच्या हजारो पटीनं पुण्य पंतराळीवर केळीच्या पात्रावर नैवेद्य ठेवल्यावर मिळतंय. एवढं मोठं शास्त्र आहे. चला असू द्या. इति श्रीमन महाभागवते पुराणे सप्तम स्कंधो अध्याय हरये नमः. अर्धा तास शिल्लक झाला का? होऊन गेला टाइम? असं का? हो दे, काय होता हातात आहे सगळं. जाऊ द्या, काय होते 10-5 मिनिटं शिल्लक बोललं. स्वामींची सेवा आहे, काय तर काय होते. चलो द्या. नाही नाही आता 10 नाही, मी असा गडी नाही ना बैलाला मारणार. नाही. भगवान चंद्रवंशात जन्माला आले. पुरुरवा बृहस्पतींची पत्नी हरण केली. वेगात सांगतो त्यापासून बुध नावाचा पुत्र झाला. हा बुद्धी प्रगल्भ होता. यापासून जो वंश झाला त्या वंशाला चंद्रवंश म्हणतात. या वंशात जगदानंद कंद जगतपती भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले. एखाद्या नारळाची शेंडी काढा, विस्तारपूर्वक उद्या सांगतो. आजचा 5वा दिवस आहे काढलेली. ठीक आहे नारळ आहे ते काय काढली शेंडी, काढली शेंडी. भगवान जन्माला आले. 8 वर्षाची मूर्ती आहे. युगल कृष्ण, गोपी कृष्ण, राधाकृष्ण, बऱ्यापैकी 8 प्रकारची नाव आहेत. देवकी मातेच्या पोटी जन्म घेतला. विस्तारपूर्वक सांगतो तुम्हाला नंतर उद्याला, काही काळजी करू नका. देवकीच्याच पोटी का घेतला, वसुदेवच पिता का स्वीकारले. मग एवढी मोठी देवकी आणि वसुदेव अधिकारी असताना सुद्धा 11 वर्ष 53 दिवस दुसऱ्या आईकडे का गेलाय. याला इथे का थांबता आलं नाही. देवकीचे 6 तिच्या भावानी का मारले. योगमायेनं तिथं 7वा का गेला. याचा विस्तारपूर्वक तुम्हाला सांगतो उद्याला. कारण सांगू का बापू, भगवंताला राजा परीक्षितीला शुकाचार्यांनी बऱ्यापैकी रामावतार वगैरे वगैरे, समुद्रमंथन, वामन अवतार असं वेगात सांगितलं. पण परीक्षिती महाराज शुकाचार्यांना म्हणले, गुरुदेव मी ज्या कुळात जन्मालो ते कुळ जरा विस्तारपूर्वक सांगा ना. असं पळत सांगू नका. पण कालच पुरावा पाहिला ना, कालच बघितला आम्ही मोबाईलवर पुरावा. वाचत राहत असतो चलता. याच्याकडे मोठाले मोबाईल येतात. आपल्याला जरी नसला तर काय, शेजाऱ्याच्या हिरीला पाणी लागलं ना, मी मारुतीला नारळ फोडीत असतो. आमच्या पोरायची आई म्हणजे माझी बायको मला म्हणली, त्यांच्या विहिरीला पाणी लागलं ना, आपण मारुतीला कशाला नारळ फोड. म्हणलं तू येडी आहेस. आपल्या कापसाला जरी पाणी नाही दिलं तर आपल्याला फवाऱ्याला आणता येते. निदान आपले बैल तरी पाणी पाजायला नेता येते ते विहिरीला. म्हणजे असं माझी बायको म्हणत नाही, हे सारं तुमचं सांगायला. नसू द्या ना आपल्याकडे मोठ्या लोक सोबत आहेत, त्यांच्या ह्याच्यात पाहायचं कधी आपलं. कालच पाहिला होता
राजा परीक्षितीने स्वतःहून सांगितलं, महाराज गुरुदेव मला माझं कुळ सांगा ना. ज्या कुळात जगाच्या मालकाने स्वतः ओतून घेतलंय द्वारकेचा राणा पांडवा घरी, मला माझं कुळ व्यवस्थित सांगा. उद्या विस्तारपूर्वक सांगेल तुम्हाला, काही ताण नाही. उद्या आणि परवा अविरत कृष्ण चरित्र बघायचं काम नाही. 8वे पुत्र आहेत, अवतार 8वा आहे, वय सुद्धा 8 वर्षाचं आहे. बोलायला सुद्धा सुरुवात केली, हाई नवलच आहे ना. विटेवरच्या मालकाला जगदानंद कंद जगतपतीला सुपात घेतले. टोपल्यात डालात दुर्डीत टपात नाही, सुपात. वळणीवरचा अर्धा पितांबर फाडला, त्याच्यात गुंडाळ सूप डोक्यावर घेतलं आणि वसुदेव उचलीला कमळापती पायीची बंध निघळती, हातापायातल्या बंध निघाले. मनशी रक्ष पाळते म्या मोहिले सकळ. मंद पाऊस पडत होता, तो अमृताचा पाऊस होता. अमृताचा पाऊस पडत असताना शेषाला राग आला. आज अजित परमात्मा आहे, विश्वाची दुःख निवारण करण्याची ताकद आहे, त्याला अमृत काय करायचं म्हणून वरती छायाधरी शेष. हट, मेघाला सांगितलं हट, अमृत नाही टाकायचं. अरे तोच म्हणजे अमृत आहे आणि तू काय अमृत टाकतो म्हणून वरती छायाधरी शेष. पूर चढला चाट त्याशी लाविला अंगुष्ट. नारळ गोकुळात गेल्यावर फोडायचे. जन्म हा गोकुळात साजरा केला देवदेवतेने. इथं जर साजरा केला असता तर कंसाला कळाला असतं जन्माला. सगळ्यांनी जी फुलं टाकले का, सगळ्यांनी फुलं टाकली ती गोकुळात टाकली. याचं कारण सांग का, गोकुळात फुलं का टाकली? कारण गोकुळात गायी होत्या, 9 नंद होते. माझ्या वाचनातले 9 नंद आहेत. तुम्हाला एखाद्याला 12वा 13वा आला असेल तुम्हाला मी गुरु करतो. 9 नंद होते, 9. त्याच्यापैकी एक जे नंद आहेत त्याच्याकडे 9 लाख गायी होत्या. आई तुझा मी एकुलता एक, गायी राखी तो 9 लाख. एका दिवशी मी बोललो होतो यांना, आमच्या गुरूंना, घर किती कोटीचं बांधलंय, त्याची वास्तुशांती करत असताना त्या दिवशी गाय असावी. मग एक जागा शुद्ध करायची ताकद गायीत आहे, तर एकट्या नंदाकडे 9 लाख गायी आहेत, ती जागा किती शुद्ध असेल. 5 दिवसात असा एकही दिवस झाला नसेल मी इकडे कथेला येत असताना तिथली माती कपाळाला लावली नाही. बघच येत असतो इकडे कथेला. कारण विश्वातले दोष धुवून काढायची ताकद गायीच्या सर्व अंगात आहे, सर्व अंगात. तिच्या गोमूत्रात आहे, तिच्या शेणात आहे, सर्व गोष्टी. ते पवित्र ठिकाण होतं. भगवंतावर आलेली आरिष्ट पवित्र ठिकाणाहून जाणार होती, ठिकाण टाळीत असते म्हणून देवानं तिथं वास्तव्य केलं. अंगठा लावला, दुभंगली यमुना माई. यमुनेला पाणी वाढायचं कारण काय होतं? देवानं पहिलं सांगितलं होतं, आईनं प्रेम केलंय पण वडिलांचं माझ्यावर किती प्रेम आहे म्हणून तोंडात पाणी जात होतं. वसुदेवानं सांगितलं परत जाऊन याचा मृत्यू पाहण्याची ताकद नाही, जातो. तेव्हा डोळ्यातलं पाणी खाली पडल्याबरोबर दुभंगली यमुना माई. दुसरं कारण होतं, कारण बरीच होती. पाणी वाढण्याचं पुन्हा एक कारण होतं, उलट कारण आहे. आपण सासूच्या पाया पडतो, इथं सासू जावयाच्या पाया पडते. लक्ष्मी कोणाची कन्या? सागराची. सागराच्या पत्न्या कोण? नद्या. मग लक्ष्मी बायको कोणाची? विष्णूची. मग नद्यांची कोण? मुलगी. मग विष्णू कोण? नद्यांचा जावाई. मग सासू जावायच्या पाया पडत असते का? उलट झाले. याचं कारण सांगतो तुम्हाला. सासूचं वजन सांभाळायची ताकदच जावयात होती. जावायानं जर मेघाला सांगितलं थेंब पडू नको तर सासू कोरडी पट. ह्या सासूत नुसता क्रिकेटच खेळायचा. मग रिकाम्या वाळवंटात काय खेळतात? तिथं का गवत उगत आहे का गाई चरते आणि काय करतात तिथं नुसतं? सासूचा दर्जा सांभाळायची ताकद ज्याच्यात आहे. सासूने विचार केला, प्रसन्नस्तु मम महायाम जल ओघाया तृप्ती तमाम चरणारविंदो पवित्रो दर्शनम हितार्थायाम. म्हणून अंगठावरी चढल्याबरोबर नदी गंगेला लावल्याबरोबर दुभंगली यमुना माई. 9 श्लोक आले. यमुना दुभंगण्याचा प्रकार एक पहिल्या श्लोकात वर्णन आले तुमच्यातलं. जुन्या काळातल्या स्त्रीचं मधातून भांग पाडायचं. गुलाल भांगात, लवंगावटीत, येलदोडे मुठीत, सकारामजी बसले दाटीत, तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत. गुलाल भांगात. ही स्त्रीने डोकं विचारण्याची पुराणातली पद्धत आहे. आता कसे खोपे झोपडे फोपडे काढीत असतील ती काय मला काही गरज नाही, त्याच्यावर आपल्याला काय समज. फुकट कळण शेड्यूलवर 2 तुकडे झाले. पहिल्या तिऱ्याला गेले. 4 दरवाजे. गायीचा दरवाजा उघडा होता, त्या दरवाजातून आत प्रवेश केला. का उघडा? कशा करता उघडा?
कारण काय, नंदराजाचा अधिकार काय, या सगळ्या गोष्टी उद्याला पहा. आपण आतमध्ये प्रवेश केला, यशोदेला कन्या झालती. कन्या यशोदाईचा विदेश स्थितीत होत्या, बाजूला कन्या होती. त्या कन्येच्या पितांबरात देवाला गुंडाळलं आणि देव ज्या पितांबरात आणला त्याच्यात कन्या नेली. कन्या म्हणजे माया. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, लागलीच घेऊन गेली. तिकडे हातातली निसटली, तुझं लागी वधी उपजला मजाधी. इकडे सकाळी चमत्कार. यशोदेला कन्या झाली, यशोदेला कन्या झाली. अशा बऱ्यापैकी दाईनं 10-5 जवळच्या स्त्रियांना माहीत झालं. पण पहाटे चर्चा झाली, मुलगा झाला. गवळण म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला एक धावे, की पुढे ताटी वाटी सुंदवडे. सुईनीची गलबल झाली, दासी जणी वेल घाली. सगळ्या गोपी गवळणी त्या तोंडा भुललिया, सर्व गोपी जमल्या. वेना सुदाम वाहनारुडे शुभयम ब्रह्मादि पंचाननाति यक्षाय किन्नराचारणा विद्याधर लोकपाल दिक्पालम चारुहासा परमहंसादि जायते दुधुम्बिया सर्वस्थिता मंत्रोचम मंगलाय तुरे भवः. सर्व देवता आपोआपल्या वाहनावर आल्या. प्रत्येकाच्या अंजळीत पुष्प आहे. रात्रीचा प्रहर आहे. एक तर भगवान मध्यरात्रीला जन्माला आले. 2 प्रकार आहेत. 7वा अवतार हा दुपारी जन्माला आला आणि 8वा अवतार हा रात्री मध्यरात्री. 7वा अवतार दुपारी मध्याना. माध्यानाशी दिनकर पळभरी होय स्थिर माध्यानाशी दिनकर. आणि तिकडे एक शपक पुरावा आहे. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. पुरावा शपक पुरावा. इकडे मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, कृष्ण जन्मला ग सखे कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला ग सखे कान्हा जन्मला. आवर्जून का सांगतो, कारण युट्यूबला एखादे निष्ठावंत वारकरी ऐकत असतात आणि पवित्र संप्रदायातल्या वारकरी संप्रदायातल्या पवित्र लोकांमुळे हा संप्रदाय जिवंत आहे. हे बचर 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 काही म्हणणाऱ्यामुळे संप्रदाय जिवंत नाही. गाथ्याचा ज्ञानेश्वरीचा आस्कलित अभ्यास करणाऱ्या विद्वान, वारी परंपरा, नित्यनेम परंपरा, भजन परंपरा निष्ठेनं सांभाळणाऱ्या महात्म्यांमुळे संप्रदाय. म्हणून आमच्या सारख्या कालच्या बारक्या बुरक्यांनी संप्रदायाला गालबोट लागेल असं करायचं नाही, सांगून टाकायचं शपक आहे. भगवान रात्रीला जन्माला आले. त्या दिवशी रोहिणी नक्षत्र वगैरे उद्याला सांगतो तुम्हाला. रात्री का जन्माला आला, रोहिणी नक्षत्रावर का जन्माला आला, श्रावण मासात का, या सगळ्या गोष्टी आपण उद्याच्याला पाहू. आणि सर्व देवतेने अंजली भरून घेतली. पुष्पाधियो सकला स्थितं जगदायनितं गोपाल कृष्ण भगवान जय. भगवान जन्माला आले. आनंदल्या नरनारी, 10 दिशा प्रसन्न झाल्या. सर्वत्र आनंदी आनंद. गोपाला गोपाला रे तारे नंद लाला, गोपाला गोपाला रे तारे नंद लाला, गोपाला गोपाला रे तारे नंद लाला. फक्त 5 मिनिटं वेळ घेतो. भगवान ज्या वेळेला जन्माला आले त्यावेळेला अगोदर द्वादशी आली आणि या द्वादशीच्या दिवशी शिवशंकर आले. कारण भगवान शिवशंकराला उद्यापर्यंत विलंब नको. उद्या 2ला का 1ला कथा सांगा आता सांगा. उद्याची कथा सुद्धा 1 वाजता होईल आणि उद्याची कथा अर्ध्या तासानं लवकर समजू. म्हणजे आताचे 45 मिनिटं वजा करून उद्याच्या ह्याच्यात उद्या पण 1 वाजता होईल. भगवान शिवशंकर द्वादशीच्या दिवशी जोग्याच्या रूपात आले. योगी दिसतो विचित्र, त्याला 3 नेत्र चरम वेगळे,
नाही वस्त्र मनवी तुझा मित्र बाळा जो जो रे. भगवान द्वादशीच्या दिवशी त्या दिवशी आले आणि मग भगवंताला त्या ठिकाणी दाखवलं. प्रसन्न झाले प्रभू. दुःखाची निवृत्ती सुखाची ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे. आनंदी आनंद गोकुळात झाला. बऱ्याचपैकी मला वाटते अर्ध्या तासापेक्षा जास्त तुम्हाला त्रास दिला, त्याबद्दल क्षमा असावी. 4:38 40 मिनिटं त्रास दिला. तात्काळ आरतीची तयारी करा. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर, महाराज ज्ञानेश्वर माऊली, 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 महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली,